शिक्षण मिळत असतं। शालेय पोषण आहार शासनातर्फे आपण फ्री दिलेला आहे। शासनाने मोफत ताटं वाटप केलेली आहेत, तर ती ताटं आपण शाळेमध्ये त्या ताटामध्ये विद्यार्थ्यांना आपण जेवण देतो। शालेय पोषण आहारामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्या विद्यार्थ्याला पावभाजी, खिचडीमध्ये सुद्धा डाएट आहार म्हणजे कसा, सोमवारी समजा तुमचे काबुली चणे असेल, मटकी असेल, मोड आलेले सगळं कडधान्य द्यायला सांगितलेलं आहे, डाळी द्यायला सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर पिठलं दिलं जातं, मुलांना जे आवडतं ते वरण दिलं जातं। तर ह्या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये दिल्या जातात। मुलांना वेगळा एक डबा आणायला आपण सांगतो आणि विद्यार्थी शाळेमध्ये काय केलं जातं, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिलं जातं आणि विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतात। त्यानंतर शाळेमध्ये ज्ञानरचनावाद चालू झालेला आहे। ज्ञानरचनावादाची एक वर्गखोली, आपली शाळा डिजिटल झालेली आहे, तर ही वर्गखोली तुम्ही पहा। या वर्गखोलीमध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संपाळ यांनी ती वर्गखोलीमध्ये संपूर्ण साहित्यासहित वर्गखोली आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये बालसभा घेतल्या जातात, ढोल पथक आहे, विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी संपूर्ण शैक्षणिक साहित्य। शाळा सेमी इंग्रजी असल्यामुळे सगळ्या तुकड्या यावर्षी 15 सेमी तुकड्या केल्यामुळे शाळेमध्ये संपूर्ण इंग्रजीचं साहित्य जास्तीत जास्त घेतलं जातं।